काय पुरीनो आकली धरा धरा मुलगी मला आहे. तुम्ही पोराशी दुसती इंस्टाग्रामवर करता, पोराशी दुसती व्हॉट्सअपवर करता. तुम्ही पाहिलंय का पोरांचा दुष्काळ आहे का? तुम्हाला आकली आहे का काही? व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर पोराशी दुसती करायची, त्या पोरानं हिला फोन करायचा, तुझा फोटो पाठव, हिनं मूर्खासारखा लगेच फोटो पाठवायचा. त्यानं म्हणायचं तुम्हाला इथं भेटायले, हिनं लगेच थोबाडवाशीत भेटायला जायचं. त्यांचं प्रेम झालं. ईश्वरासारख्या बापाला उशीमध्ये मुंडकं गुतून रडायला लावायचं आणि भंगार भोंगार पोरांच्या प्रेमात पडायचं. पुरी भुलवणे अशी एक टोळी तयार झाली मला. कोणत्या तरी एखाद्या पुरीशी बोलायचं, तिचा बोलताना तिचा फोटो काढून घ्यायचा, फोटो काढून घ्यायचा आणि तुला लगेच व्हायरल करायचा, तुझा फोटो माझ्याकडे आहे, आय लव्ह यू, थोडंसं ताण द्यायचा. आणि आपल्या पुरी काय करतात महाराज, तुमची माझी बाप शाळेतून काढून घेईल म्हणून पुरी होणारा त्रास बापाला सांगत नाही. पुरीनं तुमच्या पाया पडतो, मुलगी मला आहे, तुम्हाला होणारा त्रास हा तुम्ही संध्याकाळी आई बापाला सांगितलाच पाहिजे. सांगून टाका. तुमची पोरानं छेड काढली, सांगून टाका. तुमच्यावर एखाद्याने टॉन मारला, सांगून टाका. तुम्ही मूर्खासारख्या सहन करता. तुम्ही का करता? तुमचा अभ्यास आम्ही केला. तुमचं असं म्हणणं राहतं, मी जर सांगितलं तर माझा बाप शाळेतून मला काढून घेईल आणि मुलीची शिकण्याची इच्छा राहते, मग माझ्या पायावर दगड पाडून गेल्यापेक्षा मी थोडं सहन केलं तरी चालेल, असा मुलगी विचार करते. त्याचा फायदा ही नालायक घेतात. चांगल्यांच्या पोरी डॅमेज करणं अशी एक टोळी तयार झाली. त्याच्याकडे 5-6 लाख रुपये मागायचे, बापानं इज्जतीसाठी देऊन टाकायचे, यांनी पोरी किडनॅप करायच्या, अशी एक टोळी तयार झाली. काय मत आहे तुमचं? हे मोबाईलवाले हाणलेच पाहिजे. ध्यानात राहिलं का? पुर्यो नवरदेवाला हळद लागली, नवरी पळून गेली म्हणजे कोणता न्याय? नवरदेव पिवळं झालं, नवरी गायब. महिला मंडळ आता लबाड बोल नका. शनिवारी आज लक्ष्मी याची वेळ आहे. माझं जाऊ द्या. खरं सांगा, तुमची पोरगी पोराच्या प्रेमात पडेल तुम्हाला माहित नाही? पाच मिनिटं थांबवतो मी. खरं बोला. घ्या बरं पांडुरंगा शपथ. माहित नाही? नाही नाही आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, माहित नाही तुम्हाला? बिगर दप्तराचे क्लास भरतात, माहित नाही? आपल्या पोरीला एसटीचा पास काढून दिला, तिनं 8 दिवस झाले पंचच करेल नाही. मग पोरगी विमानानं शाळेत उतरती का? काय पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय ध्यानाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, आई म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. माहित नाही आईला? माहित नाही? माहित नाही? 80% पोरी इंद्रिकरला शिवाय देते. 80%. का मी प्रेम करू नये तर लफडं करू, त्याला काय करायचं? त्याच्या काय बापाचं जातं? माया प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेलं तर कांदी लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तर रोप उपटताय. उपटो आता काय? प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय. निवडू आता काय? प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पिताय. पिओ. आम्ही आहे 10व्याला. फक्त महिला मंडळ, खरं सांगा, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. फक्त तुम्हाला राग का येईल खरं आहे म्हणून. तुम खरं आहे का खोटं एवढं सांगा. पुरी फापल्या, पार फापल्या नाही. 25% पुरीनी स्वतःचे बाप पोलीस स्टेशन पर्यंत नेलेत. पुरीनी पोरगी पळून गेली तर बाप ढसढसा रडला, रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला आणि सकाळी पोलिसाच्या जाऊन पाया पडला, माझी मुलगी मला सापडून द्या, ती माझा प्राण आहे.
तुमची पाहिजे तेवढे पैसे घ्या, पण माझी मुलगी मला आणून. पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं. पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने त्या बापाचे डोळे पुसले, सांगितलं असं करू नका, तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. मी जीवाचं रान करेल, पण तुमची मुलगी नक्की आणून देईल. त्याने जीवाचं रान केलं. ती पोरगान पोरगी आणून पोलिसापुढे उभी केली. तो बाप पोलिसाला ढसढसा रडला आणि तो बाप पोलिसाला म्हणला, सांगा माझ्या मुलीला मी काही करायला तयार आहे, फक्त त्या पोराचा नाद सोडायला सांगा. मी माझ्या काळ्या आईचा व्यवहार करील, पण माझी इज्जत वाचवा. हे बाप म्हणतोय आणि ऐकतय कोण? स्वतःची पोरगी. आणि तीच पोरगी पोलिसाला म्हणते, तू प्रेम केलंय कधी? तुला कळतंय काही? त्या मुलाचं माझं नवीपासून प्रेम आहे. माझा बाप माझा दुश्मन आहे. माग फिरला, उशीमध्ये मुंडकं गुंतून ढसढसा रडला आणि मुलीचं लग्न करून दिलं. मुलगी निघून गेली. महिन्याभरात बाप मेला. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाहीत. आम्ही कुठे चाललोय? कुठं चाललोय आम्ही चाललोय कुठं? नुसती कीर्तनं काय ऐकत महाराज? जरा बदल होणं काळाची. लोकांना राग येतोय, येऊ द्या, त्याला पर्याय नाही. हे बा, थोडाफार तुम्हाला राग आला तरी चालेल, पण आपल्या माणसानं बोललं पाहिजे. तुम्ही मी सगळे गुंतलो याचं एकमेव कारण ते एक म्हातारी आहे. आणि तुम्हाला एक वाक्य सांगा, परमार्थ कळायला माणसाचा लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. तुमचं डोकंच बंद झालं. मी म्हणूनच पहिल्यांदा सांगितलं, बारीक काय केलं, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. उत्तर ऐका. माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आणि ती माया नावाची म्हातारी तुम्हाला मला गुंतून मारती, याच्यावर तुमचं मत काय? ती म्हातारी कोण आहे? माया. कोण आहे? माया. तुम्ही मी कशात गुंतलोय? मायात. मग आता आपल्याला म्हातारीची अडचण झाली ना, भजन करता येत नाही. बरं, म्हातारी आपण लगेच मारली असती इथल्या इथं कीर्तनातच. ती राहती कुठं हेच माहित नाही. आणि त्या म्हातारीचं नाव नेमकं बोला पटकन, माया. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतले? मायात. नाही तर कोणाचा कोणाशी काही संबंध नाही, पण ते गुंतून गेलो आपण. गुंतून कशात? मायेत. आता म्हातारी मारली असती, पण खरं सांगा महिला म्हणलं, तुम्हाला किती दुःख असलं तुम्ही कोणाजवळ सांगत्या? मैत्रिणीजवळ सगळं. माता या म्हातारीला एक मैत्रीण आहे, तिची गाठ घेतली पाहिजे ना. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे इच्छा. फिरलं बरं का आपण. म्हातारी कोण आहे? माया. आणि त्या माया नावाच्या म्हातारीची मैत्रीण इच्छा. आणि ती म्हातारी सगळं जाऊन तिच्यापाशी मुकती आणि ती याला काम दाखवती. कोण? इच्छा. आता ती गंमत अशी आहे, माझा पप्या सुखी व्हावा म्हणून मला भावाची करावा अशी माझी इच्छा आहे. जिनं केली तिचा कार्यक्रमच झाला. आता इथं 2-3 जणींनी करेल, वासनात नाही राहिली त्यांना. ऐका, आता ती म्हातारी तर काय आपल्याच्यानं मरत नाही, पण म्हातारी तकलीफ केल्याशिवाय राहत नाही. आता म्हातारी आपण लगेच मारू, पण ती सगळं आनंद कोणाला सांगणार आहे? आता मैत्रिणीला. तिच्या मैत्रिणीचं काय आहे? इच्छा. आता ती इच्छा अशी गंमत आहे, म्हातारी तर आताची, पण ती इच्छा कुठं नेऊन घालते आपल्याला हेच कळालं. पार वावर नांगरीत अख्ख्या वावर नांगरे पोत नाही बुजी. इच्छा काय करीत? बांधव बैल आला, इच्छा एका बैलाला लगेच बांधव चढी. कोर 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 इच्छा. आता गंमत अशी झाली, म्हातारी कोण आहे? गेलं बंबाला. माया. तिची मैत्रीण कोण आहे? इच्छा. आता त्या इच्छेला एक प्रिय करे आणि प्रिय करे, त्या इच्छेला एक प्रिय करे, त्या प्रियकराचं प्रियकर प्रियशीचं ऐकतो असं म्हणतात. आता गंमत अशी झाली, तिच्या प्रियकराचं नाव आहे मन. साखळी बाबर. आता मन कुणावर प्रेम करते? ईश्वर. पण घोटाळा असा झालाय, ती आहे कुमारिका. कोण? इच्छा. आणि हा पट्टी आहे नपुसक. कोण? मन. आता मन हे नपुसक असल्यामुळं काही जरी झालं तर हिला बाळ होणार नाही, म्हणजे ही आयुष्यभर काय
कुमारी मी बोलत नाही, 7वा अध्याय बोलतोय. ईशा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली. ईशाला तरुण पण आलंय, पण तिची कामाची शांती करणारा पठ्या नपुसक आहे, म्हणून तिला कधी बाळ होणार नाही. आता तिला बाळ होणार नाही, पण तिला काम आहे आणि ती हिला नादी लावते. कोणला? मायेला. आणि माया तिचं पूर्ण ऐकते. कोणाचं? इच्छेचं. मग आता इच्छा हा विषय थोडा बाजूला ठेवू, कारण ती ऐकण्याच्या स्थितीत नाही, कारण ती कोणच्या अंडर आहे? मनाच्या. हा. आणि तो पठ्या नपुसके, त्याला शिकवण्यात काही, ते इथं जरी बसलं तरी दिंडी जाऊन येते. ते काही एवढं सोपं आहे का? आता तुम्ही एवढे जरी बसल्या नाही इथं तरी जाऊन आलं घरी, टोपल्याजवळ चपात्या झाकेले का, बकरं डाळलेत का, कोंबड्यांना अंडे आलेत का, ते त्याच्या नादीच लागायचं नाही. मग आता ह्या दोघांच्या नादी लागायचा विषय सोडून देऊ आपण. का? मन काय आपल्याच्या नाकळत नाही, आणि मनाच्या पुढे ती बाई जात नाही. कोण? इच्छा. मग आता शिल्लक कोण राहिली? माया, म्हणजे म्हातारी. मग त्या म्हातारीला मारणं थोडं सोपं आहे. हे दोघांपेक्षा एक बरी ना. हे तर दोघंही खतरनाकच आहे, मनही बिन इच्छा बी. मग आपण म्हातारी मारायचं औषध सापडू, आपल्याकडे औषध आहे. आणि म्हातारीला औषध पाजलं का म्हातारी मारणार. पाजून औषध. घोळ घोळा वाजती टाळ, घोळा घोळा वाजती टाळ, घोळा घोळा वाजती टाळ, घोळा घोळा वाजती
कैसा श्रीमंत मोल कैसा म्हातारी मेली. कारण म्हातारी घाबरत कशाला होती? बसनाला. आपण काय केलं? भजन. भजन केल्यामुळं म्हातारी मेली. कारण मायेला सगळ्यात जास्त भीती बसण्याची. कारण भजन आता हे 22 दिवस आहे ना, म्हातारी मेल्यामुळंच एवढे माऊली सोड्यात उड्या आणतात. कारण त्यांच्या डोक्यात रात्रंदिवस काय भजन. आणि कधी ध्यानात ठेवायचं मला, देवापेक्षा संतांची कृपा लवकर झाली पाहिजे. सगळी लोक भेटायला कोणाला चालली? विठ्ठला. आणि भजन कोणचं करतात? माऊली. सगळे लोक कुठं चालेत? पांडुरंगाला भेटायला. पांडुरंग म्हणजे विठ्ठल. कुठे येतो? पंढरपूरला. सगळे लोक चालले कुठं? पंढरपूरला. कोणाला भेटायला? पांडुरंगाला. आणि भजन कोणचं करतात? ज्ञानोबा तुकोबाचं. का? त्या दोघांचं भजन केल्याशिवाय तो पठ्ठ्या भेटत नाही. कारण देव संतांशिवाय भेटू शकत नाही. म्हणून मस्त रस्त्यानं म्हणत जायचं माऊलीला, भेटायचं पांडुरंगाला. रस्त्यानं म्हणत जायचं तुकाराम महाराज, भेटायचं पांडुरंगाला. आता म्हातारी मेली, म्हातारीचा विषय संपला. आता आपण मोकळे झालो. आपल्याला पोरगा झाला. कोणता? बोध. आणि बोध नावाचा पोरगा करायला लग्न करायची गरज पडली नाही. मुलगा झाला. आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. कोणती झाली? बोला. ज्ञानराज माझी, योगेशची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देते ग्वाही. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि चौथ्यासाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा माझा चौथा मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा आहे. हा, कोण तपास करते एवढा? या गायक वादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा हे अशी नीट करून टाकली पाहिजे. नीट गाण्याच्या चालू लावू लावू नाचा. त्यात विठोबा रखमाईला जरूर नाचा. आता आपण आनंद घेतला का नाही? हा आनंद घेतला. विठोबा रखमाईला तुम्ही जरूर नाचा, रामकृष्ण हरीला जरूर नाचा, ज्ञानेश्वर माऊलीला लागल तेवढं नाचा. पण 27 अभंग हरिपाठाचे शांत म्हटले पाहिजे. 27 अभंगाला नाचायचं नाही. का? का? 27 अभंग हे वारकरी संप्रदायाचं सूत्र आहे. सूत्र तुम्हाला पुढे सांगू का? अख्खे ग्रंथच हरिपाठावर आहे. तुम्ही रामायण पाठ करा, नंतर काशीखंड पाठ करा, तिकडे झक मारा. हरिपाठाच्या बाहेर उत्तर नाही. कोणताही ग्रंथ काढा, चला त्याचं उत्तर. अख्खे लोक शिवपुराण वाची द्या. आमच्याकडे एकच उत्तर आहे, हरी 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 मंत्र. अख्खे लोक म्हणलं रामायण केलं तर शरीर पवित्र होतं. आमच्याकडे एकच उत्तर आहे, नित्यनेम नामी लक्ष्मी वल्लव हरिपाठ कीर्ती पवित्रची होय. काय डोक्याला ताण करीत बस. आणि संस्था काढणारे सुद्धा देणार ठेवा. पोरांना 12वी अध्याय नंतर शिकवा, पहिले हरिपाठ शिकवा. हरिपाठ कीर्तनकारांना जे येईन. एवढी वाईट परिस्थिती आहे. बरं मी बोललो का हाय घोडा खायला, त्याच्या काय बापाचं जातं. मग म्हणा गाणे. हरिपाठच पोरांना येत नाही. पोरं नवीन संस्था काढल्या का पहिल्या तडाख्यात म्हण 12वा म्हण 15वा वाजव. ते 2-4 दिवस कळ काढित आणि ते म्हणतं 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण, माई पीठी दे. आरती तो या बायकोला करायला काय करू. आता आम्ही त्याच्यात मला 30 वर्ष झाली. हो 30 वर्षाचा अनुभव मला. हे पोरं शहाण्यानं सांभाळू नाही. आता या माणसं एवढे पोरं नाही, एखादंच पोर भजने होणार. ही बाकीची भाकरीवाडी सांभाळायची मला. मी 25 वर्ष सांभाळले. 100 माझ्याकडे हायस्कूल सगट आहे. काही खरं नाही. हे घर जाळून कोळशाचं दुकान टाकायचे. फक्त एक समाधान आहे का हे बर्बाद होण्यापेक्षा वारकरी होत्यात, एवढं समाधान. आता तुम्हाला पटणार नाही महाराज, पटणार नाही, पण परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. दुसऱ्याचं पाहून जमत नाही. वा. आता आपल्याकडे काय झालंय, एवढे एवढे पोरांना नेसवा धोत्र घेऊ पारणे. ती टाळ घेऊन उभे राहिली ना, धोतरून उपरणा सावरतात चाल जाते.
उपरनं खाली गळत तो धोतार सुटायचं, धोतार धरायला उपरनं गळत तो चालू गेली निघून. आपण फक्त दाखवतो. परमार्थ हा रक्तात असावा लागतो. महाराजांचं स्वतःचं म्हणणं आहे, माझ्या वडिलाची मिराशी हो फुकाट पहिल्या अध्यात ओवी तयार नाही झाली. एरवी तरी मी मूर्ख, विश्वाची माऊली ज्ञानोबा आहे. विश्वाची माऊली ज्ञानोबा आहे स्वतःला मूर्ख म्हणतात. आणि आपल्याला काहीच येत नाही तरी आपण स्वतःला शहाणे समजतोय. किती येड्याचा बाजार आहे. एकच चाल ती तरी कोणाला म्हणून देत नाही. काही माणसांना म्हणता चांगले येते पण माईक नसल्यावर म्हणतीच नाही. आणि किती नामांकित गायक असू द्या त्याला टाळ वाजवता येत नाही. नाही टाळ येत नाही गायकाला, कारण तो टाळावर लक्षच देत नाही. तो मोठा हात करण्यातच त्याचा टाळ येतो. आणि भजन्याला स्वतःचा टाळ लागतो. आता आम्ही काही कुठं घासली नाही, 1 मिनिट कुठं शिकलो नाही. गेले दिवस निघून, आता काय राहिले 1-2 वर्ष चाललो नदी गेले. 30 वर्ष लागलं महाराज झाल्याला. मला 30 वर्ष डांबरीओ काढले, हळडू मेलो. अशीच जाणार आम्ही एखाद्याशी. पण आपल्याला नाही तर एवढी लोक कीर्तनाला आणणं हीच आपल्या कीर्तनाची श्रीमंती. अरे आपण हे खरं का, मला आपल्या माणसांना थोडं वाईट बोलून का होईना पण नीट केलं पाहिजे. तुमचं काय मत? लोकांना राग येऊ द्या काय, आपल्याला त्यांच्या मतदारसंघात उभं राहायचं नाही. काय की नाही, ते फक्त बोलवणार नाही. पुन्हा आपलं काय एका गावा वाचून चाललंय. आपलं काही नंबर लागानं गावांचे एका गावाला काय घेऊन बसली नाही. पण आता महिला मंडळ तुम्हालाही माझा राग आला असेल पण आता त्याला पर्याय नाही. थोडं फार बोललंच पाहिजे. काय झालं, मुलीवर बाप किती प्रेम करतो हे फक्त बापच व्हावं लागतं तेव्हा कळतं. उद्या पेपर आहे ना पोरीनं तुमचा, उद्या ते बाप संध्याकाळी गाडी पुसून ठेवते, मोटरसायकल पेट्रोल टाकून ठेव रे पुसून ठेवे. आणि बायकोला 3 वेळा आवर वर्ग लवकर पेपर वर्ग तिला 5लाच बाप तयार आंघोळ होऊन. पोरगी उठली नाही बापाची आंघोळ तयार. आवर बाई चहा घे बिस्किट घे. पेपरला घेऊन गेला. पेपर संपेपर्यंत आहे ना शाळाच्या झाडाखाली बसून राहतो. काय बाप शाळा सुटेपर्यंत झाडाखाली बस घेणं नाही कोणाचं एक नाही. पेपर सुटला ना वा खुशमध्ये लगेच आली पोरगी ना बस चल घरी. थोडा पुढं आला ना मुलीला मस्त रसबीस पाजणार आणि फोन करणार बायकोला, संपला बरं पेपर निघोल बरं का, आम्ही 2-4 भाकरी कर बरं आम्हाला जेवायचंय. काय बोलायचंय मला. आणि त्या बापाला पोरगी म्हणते मा दुश्मन आहे. हा विनोद नाही ना. किती प्रेम हो, किती प्रेम आहे. आम्ही लहान असताना आता पोरी नो तुमच्या लय मजा आहे, यांची लय मजा आहे. आता आपण शिकलो. आता या कार्ट्यांच्या अंगात कपडे आपल्याला पाहायला तरी होते ना. काय होतं आपण गरिबीत, आमची गरिबी तुमची काय होतं. या सणाला पोळी तर त्या सणा चपाती फक्त सणालाच मिळायची महाराज आपल्याला. काय होतं सणाला त्याच्यातही भजनवरून घरात वाढणं. भजे लपून ठेवायची आई. ती म्हणायची नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्ही ठेवायचेच नाही. किती गरिबी होती आपल्या तुमच्या माझ्या घरात. 7वीपर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरची पत्रीची घ्यायची. ती पत्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. बरं थुका काय आपण एका बोटाने लावित होतो का पहिलं? नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं. आता पेन्शन काय पुरी देत होते का आपल्याला लोक घरातले तुकडे, कारण आपण पेन्शिली खायचं.